एक दुसरा एक प्रश्न आपल्या समोर ठेवतो मी की हे जेवढे हे विमानं असतील आपल्या देशाचे असो परदेशाचे असो, त्या विमानातलं जर होका यंत्र काढलं, तुम्ही कल्पना करा की विमानामध्ये होका यंत्र ठेवायचंच नाही, तर ते विमान उड्डाण करू शकेल, परंतु जिथं जायचं तिथं जाऊ शकणार नाही. हे पटतं का तुम्हाला? पहा, मग ते वर आधार गेल्यानंतर दिशाच कळत नाही. दिशा आहे तर जमिनीवर पाय जर तुमचे असतील तर तुमच्याकरता दिशा आहेत. 4 दिशा आहेत, 8 दिशा असू शकतील, 10 असू शकतील, खाली वर जर म्हटलं तर. पण तेच विमान वर गेले की त्याला दिशाच कळत नाहीत ना. मग ते होका यंत्राच्या साहाय्याने ते चालतं ते. मग आता तुम्ही कल्पना करा की या असीम आणि अनंत अशा या विश्वामध्ये की ज्याचा आपण विचारच करू शकत नाही, म्हणजे आपली ही 9 ग्रहाची ग्रहमालिका म्हणजे सूर्यमालिका, याच्यानंतर काय तर मग आता शास्त्रज्ञ सांगतात की हजारो सूर्यमालिका. बरं, हजारो बरं झाल्या, हजारोच असतील का हो? नाही नाही नाही, कितीतरी. मग कितीतरी म्हणजे किती? आणि कोटपर्यंत. हे कोटपर्यंत आहे तर हे सांगू शकत नाही कोणी. आणि तुमच्या डोक्याला देखील असा पीळ पडल्यासारखा होईल की हे कुठपर्यंत असणार आहे. तर आता कल्पना करा की ही आपली, कारण शेवडे साहेबांनी प्रवचनातून सांगितलं सूर्य एका जागी आहे, पृथ्वी फिरते. तर ही आपली पृथ्वी स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती देखील फिरते. हे गुरुजी लोक मुलांना शिकवतात. मग आता सूर्याभोवती फिरत असताना, स्वतःभोवती फिरत असताना, हे राऊंड मारत असताना पृथ्वीजवळ काही होका यंत्र नाही. विचार करा, काही होका यंत्राची काही व्यवस्था आहे का? परंतु फिरण्याचा मार्ग अजूनही चुकला नाही. त्याच्यातला जो नियमितपणा आहे, तासाचा, मिनिटाचा, सेकंदाचा जसाच्या तसाच आहे. तो कधीपासून आहे की इसवी सन आपण जे म्हणतो ना, हे जे मोजणं सुरू झालं त्याच्या आधीपासून. तर जो मधात इतिहास घडला त्या इतिहासावरून कळतं की रामाच्या वेळेस, कृष्णाच्या वेळेस अमावस्या होती, पौर्णिमा होती, दिवस होता, रात्र होती. मग त्या काळापासून हा इतका नियमितपणा हा कसा आणि कोण ठेवला? आणि म्हणूनच डोक्यात विचार येतो की एक अशी नियंत्रक शक्ती असावी की ते हे सर्व चालवतं, की त्याचं नियमन करतं. आणि त्याचा इतका जवळचा संबंध आहे एकमेकाशी. कसा संबंध आहे? या तंबूचा हा खांबा तुम्ही हलवून पहा, असा असा असा, तर हा बंधाच्या बंधाच तंबू हलतो. किंवा एखाद्या ठिकाणी जर जाळं असेल लागलेलं त्या कातणीचं, तर त्या जाळ्याच्या एका कोपऱ्याला असा असा हलवायचा प्रयत्न करा, बंद जाळं हलतं. तर कुठेतरी विश्वामध्ये जर अशी दुर्घटना होणारी जर असेल तर संपूर्ण विश्व अशा प्रकारचं दुःखमय होतं आणि त्या संवेदना लहान लहान जीवापर्यंत पोहोचतात. तर म्हणून हा इतका अखंड अशा प्रकारचा संबंध आहे एकमेकाचा की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.